महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त वसमत रेल्वे स्टेशन येथे अन्नदान वाटप। वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा प्रमुख गौतम दादा दवणे व प्राध्यापक रमेश मानवते सर यांच्या प्रयत्नातून दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौद्ध उपासक उपासिका यांना वसमत येथील रेल्वे स्टेशन येथे अन्नदान किट वाटप करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारोच्या संख्येने पवित्र अशा दीक्षाभूमी नागपूर येथे वसमत तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका जात असतात। त्यांच्या जीवनाची गैरसोय होऊ नये म्हणून वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा प्रमुख गौतम दादा दवणे व प्राध्यापक रमेश मानवते सर यांच्या प्रयत्नातून हे अन्नदान किट वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार राजूभैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे, आंबेडकरी चळवळीतील नेते राजकुमार दादा येंगडे, भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा येंगडे, गौतम मोगले, रामचंद्र घोडके, सेवानिवृत्त ग्रामसेवक रतन दवणे, माऊली बेंडे, आशीर्वाद इंगोले, वसंतदादा चेपुरवार, सय्यद इम्रान अली, सचिन दगडू, माजी नगरसेवक भास्कर गवळी, हरुणभाई दालवाले, शहर अध्यक्ष मुजीब पठाण, कार्याध्यक्ष नमूबाई, युवक शहराध्यक्ष शेख मोहसिन जानिमिया, माजी नगरसेवक विलास गोरे, उपसरपंच शेळके दादा, शाहीर बबनदादा दिपके, संजय नागरे, विजय लांडगे, संगरत्न इंगोले, रविजराज डोळसे, विनोद चव्हाण, नितीन जोगदंड, आविष्कार मनोरे, किशन खरे, मास्टर महेंद्र गायकवाड, सुमित खंदारे, पवन थोरात, रवी खंडागळे, अरविंद कंठाळे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष भीमराव सरकटे यांनी केले। या अन्नदान किट वाटपाचा लाभ हजारोच्या संख्येने उपासक उपासिका यांनी घेतला। संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपूर येथे जाणारे सर्व बौद्ध अनुयायी यांना वसमत या रेल्वे स्टेशन या ठिकाणी 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी राजूभैया नवघरे यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने सर्वांना या ठिकाणी भोजनदान देण्यात आयोजित केलं आहे। आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जवळपास आता जी गाडी येणारी आहे इंटरसिटी, त्याच्यानंतर पॅसेंजर, त्याच्यानंतर रात्री 10 वाजताची गाडी आहे आणि उद्या नागपूर या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमी या ठिकाणी सुद्धा या किटचं वाटप करण्यात येणार आहे। तरी मी सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मनस्वी मंगलमय अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो। आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं वसमत रेल्वे स्टेशन येथे आपण या किटचं वाटप करत आहोत। उद्देश हाच आहे, 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीमध्ये लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तेव्हापासून आमच्या समाजाची गळकंती, गरिबी की दूर व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि किटच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात सुद्धा बसू दिलं नाही, परंतु
त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आज त्यांच्यामुळे आज या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आताच दवणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार फुले शाहू आंबेडकर विचाराची पाईक आदरणीय राजूभाई नवघरे साहेब यांच्या संकल्पनेतून हा किट वाटपीचा अर्थात अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वसमत या रेल्वे स्टेशन मध्ये फक्त वसमतच नाही तर संबंध महाराष्ट्रातील लोक नागपूरला जात असतात आणि त्या सगळ्यांना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आज आपल्याला सर्व काही भेटलेलं आहे. आम्हाला पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला, आम्हाला उष्टावळी खावा लागली, परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इतकं मोठं केलं की आज आम्ही ताठमानेनं आज ह्या किटचं वाटप आम्ही अतिशय 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त करीत आहोत. आणि आपणास सांगण्यास आनंद होतोय की आज वसमत ठिकाणी आहे आणि सर्व एकूण 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे चेपुरवार साहेब आम्ही 6900 हे असे किट केलेले आहेत आणि आज या ठिकाणी काही वाटप होईल आणि उद्या दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये सुद्धा आपले हे स्टॉल आहेत. ही सर्व आमची टीम उद्या नागपूरला दिसणार आहे, तिथे सुद्धा आम्ही या निमित्तानं आयोजन केलेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत शहरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. Press the bell icon. Never miss an update.